आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज परभणीत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत खडगे यांच्या प्रतिमांना जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत खडगे यांचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला आहे। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, नंदेश्वर बलोर, कमलकिशोर अग्रवाल, हमू चौस, दिनेश नरवाडकर, अक्षय वाकोडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रियांक खडगे यांनी सावरकरांविषयी जे काही आक्षेपार्ह विधान केलं त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी ग्रामीण, भारतीय जनता पार्टी शहर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही निषेध आंदोलन केलं आणि काँग्रेसला आम्ही या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की सावरकरांचा असा अपमान करणं योग्य नाही आणि त्यांनी जे काही प्रियांक खडगे यांनी जे काही वक्तव्य केलं की सावरकरांचा पुतळा आम्ही संसदेच्या बाहेर आमची सत्ता आल्याच्या नंतर बाहेर काढू, हे चुकीचं आहे। याबाबत आम्ही सर्वजण निषेध करतो। धन्यवाद। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। पूर्णा शहरातल्या गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाच्या मैदानावर तोंडाला कपडा बांधून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 2 व्यक्तींनी एका 22 वर्षीय तरुणाची पिस्तुलातून गोळ्या झाडून तसंच तलवारीनं वार करून हत्या केली आहे। ही घटना आज दुपारी घडली असून यामुळं खळबळ उडाली आहे। यातील मयताचं नाव आकाश गणेश कदम असं असल्याची माहिती मिळाली। हा खून कोणत्या कारणानं व कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास आपल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आकाश हा गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय परिसरात आला होता। त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या एका विना नंबरच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तोंडाला कापड बांधून आलेले 2 जण आले व त्यांनी आकाशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या। तिथं आकाशची पडलेली दुचाकी दिसून आली। त्यानंतर थोड्याच अंतरावर मारेकऱ्यांनी पाठलाग करत त्याच्यावर तलवारीनं गळ्यावर, अंगावर व हातावर सपासप वार केल्याचं सांगण्यात आलं। यातच आकाशचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानं बघ्यांची एकच गर्दी झाली होती। याची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, दर्शन शिंदे व कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आहे। ही घटनास्थळावरून पोलिसांनी मारेकऱ्यांनी वापरलेली पिस्तूल, झाडलेल्या गोळ्यांची वेस्टर्न व विना क्रमांकाची दुचाकी, चप्पल आदी वस्तू हस्तगत केल्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमानं आणि कृषी व शेतकरी कल्याण विभाग, कृषी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचं आयोजन 11 ते 13 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेल ताज विवांता इथं आयोजित करण्यात आले। याबाबतची माहिती कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला संचालक संशोधन डॉक्टर दत्तप्रसाद वासकर, शिक्षण विस्तार संचालक डॉक्टर DN गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय बियाणे परिषदेच्या आयोजनाची संधी मिळाली असून हे विद्यापीठ परिषदेचं यजमानपद भूषवित आहे। परिषदेचं उद्घाटन 11 डिसेंबर रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। गुडघेदुखी, मूळव्याध, शुगर, मुतखडा, वात, दमा, ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला? मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा। सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, स्वामी फोटो स्टुडिओ जवळ, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी। संपर्क
आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99-21-69-10-08. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या 2 अभियंत्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं प्रशिक्षण आणि जनजागृतीसाठी 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, निवडणूक सर्व संगणक चालक तसंच मास्टर ट्रेनर्स व ईव्हीएम संबंधित सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कर्मचारी यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट संबंधी विस्तृत प्रशिक्षण दिलं. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा यावेळी देण्यात आली. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित कर्मचारी हे 11 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन मतदारांमध्ये व्हीव्हीएम बद्दल जनजागृती करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी निवडणूक निवृत्ती गायकवाड, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, अव्वल कारकून दत्ता गिनगिने, महसूल सहाय्यक आबा लोखंडे, बबन भराडे आदींनी पुढाकार घेतला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या अनधिकृत नळ कनेक्शन तोडणी व त्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईच्या मोहिमेमध्ये आज खोजा जमातखाना व शंकरनगर या परिसरातील 13 नळ जोडणी तोडून संबंधित नागरिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. महापालिकेनं यापूर्वी देखील गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये प्रत्येक प्रभागात पाहणी करून अनधिकृत आढळणाऱ्या नळ जोडणी तोडून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. महापालिकेच्या पथकानं केलेल्या धडक कारवाईमध्ये 13 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये रस्त्याच्या कामांबाबत झालेली दुरावस्था लक्षात घेता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून मतदारसंघाच्या आमदार यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात यश मिळवलंय. आशियाई विकास बँकेकडून तब्बल 355 कोटी रुपयासह 445 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली आहेत. परतूर, सेलू, कोल्हा, वालूर, चारठाणा या महत्वाच्या रस्त्यांसाठी तब्बल 355 कोटी रुपये आशियाई विकास बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेलू शहरामध्ये चौपदरीकरणासह पथदिवे, दोन्ही बाजूने ड्रेनेज, वॉकिंग ट्रॅकसह संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह 7 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सेलू शहरातील रेल्वे उड्डाणपूल देखील मंजूर करण्यात आला आहे. तसंच इतर कामांसाठी एकूण 445 कोटी रुपयांची विविध विकास कामं मंजूर करण्यात आली आहेत. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता: 1ला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. पूर्णा तालुक्यातील गोळेगाव येथील गोदावरी पात्रावरील वाळू लिलावासंदर्भात तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. गोळेगाव येथील वाळू लिलावास ग्रामपंचायतीनं नकार दिला आहे. वाळूमुळे रस्त्यांची बिकट अवस्था होईल व निसर्गरम्य असलेल्या जांभूळबेटचं नुकसान होईल. त्यामुळं ग्रामसभेत एकमतानं रेती लिलाव सोडण्यास नकार देण्यात आला आहे. यावेळी पूर्णेचे तहसीलदार माधव बोथीकर, विस्तार अधिकारी पोटे, मंडळाधिकारी वाळवंटे, तलाठी भरड, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचं 39वे अधिवेशन 28, 29 व 30 डिसेंबर या कालावधीत परभणीतल्या बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून राजकीय विचारवंत तथा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अशोक चौसाळकर असणार आहेत. संतांचं धर्मचिंतन ही या 3 दिवसीय अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्यावर सखोल चिंतन आणि वैचारिक मंथन होईल. त्याचबरोबर या कालावधीत सद्यस्थितीत धर्माचं स्वरूप आणि वास्तव व लोकशाही समोरील आव्हानं आणि उपाय हे 2 प्रमुख परिसंवाद होत आहेत. या परिसंवादामध्ये राष्ट्रीय पातळीवरील विचारवंत, अभ्यासक व संशोधक आपले विचार मांडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. माजी मंत्री तथा खासदार ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या कर्तृत्वाच्या अनुषंगानं एका जागतिक पातळीच्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या वक्तृत्व स्पर्धेचा अंतिम निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ 11 डिसेंबर रोजी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार असून या पारितोषिक वितरण समारंभाला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट हरिहर देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी दुधगावकरच्या कार्यालयाचं उद्घाटनही संपन्न होणार आहे.
परभणी जिल्ह्यातील न भूतो अशा वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन समीर दुधगावकर यांनी केलंय. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील हरभरा पिकाचं जागेवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळं हरभरा पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. याबाबत 7 डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर दगडोबा जोगदंड, विजय काष्टे, सुनील मुळे, लक्ष्मण बोराडे, नारायण कोरडे, बाळासाहेब चाकरे, पांडुरंग पारधी, करण आंधळे, रमेश साखरे, वेदांत साखरे, भगवान रासवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टॅबचं वितरण करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखाधिकारी BN स्वामी यांची उपस्थिती होती. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. पशुसंवर्धन विभागामार्फत सन 23-24 या वर्षासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पद्धतीनं 8 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरू असलेलं वेंधत्व निवारण शिबिर मोहिमेदरम्यान जिल्ह्यामधून मुदतवाढ देण्याविषयी दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात येत होती. त्या अनुषंगानं पशुसंवर्धन आयुक्त यांनी सादर योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज करता यावेत यासाठी या वर्षासाठी सदर नाविन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेस अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं उपायुक्त PP नेमाडे यांनी कळविले आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज व पेस सायकलिंग ग्रुपच्या वतीनं 9 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान नागपूर, अयोध्या, वाराणसी 1100 किलोमीटर सायकल संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात सहभागी 4 यात्रेकरूंचं आज परभणीच्या रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं. या संवाद यात्रेमध्ये परभणी येथील HRCचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, सेवानिवृत्त कार्यालय सहाय्यक राजेंद्र खापरे, ST कंडक्टर नितीन शेवलकर, कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे सहभागी झाले आहेत. ते चौघे रेल्वेनं आज परभणीहून नागपूरला रवाना झालेत. नागपूर येथून 9 तारखेला ते सायकल प्रवास सुरू करणार आहेत. या सायकल मोहिमेसाठी परभणी सायकलिंग ग्रुपचे राजेश्वर वासलवार, नीरज पारिक, डॉक्टर व्यंकटेश पेडगावकर, दिनेश नरवाडकर, डॉक्टर आशा चांडक, सौ उषा खापरे, संजय जोशी, प्रभाकर कुलकर्णी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.